सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय सद्गुरु सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय सद्गुरु वाचोनी सापडे ना सद्गुरु वाचोनी सापडे ना तरावे ते पाया दियानी तरावे ते पाया दियानी अपना नहीं के करी नाताल अपना नहीं के करी नाताल
क्षेत्रवासी गाव अंबर्डे येथे सालाबादप्रमाणे गुरुपौर्णिमा उत्सव साजरा होत आहे। हा आपला एक दिवसीय कार्यक्रम आहे। पहाटे आकड्यापासून या कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि एकूण 6 प्रवचनं झाले आणि त्यानंतर ही अल्पशी सेवा मधुपामराकडे आलेली आहे। आपल्या सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदे तुकोबराय श्रीमंत तुकोबराया यांचा सद्गुरूचा महिमा सांगणारा महान असा 4 चरणाचा अभंग आहे। प्रस्तुत अभंगातून तुकोबराया सांगतात, सद्गुरु वाचुनी सापडेना सोय, सद्गुरु वाचुनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी,
आपणा सारिखे करीती तात्काळ आपणा सारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ या लागे लोह फळीचा तीन आहे उपमा लोह फळीचा तीन आहे उपमा सद्गुरु महिमा आपणा सारिखे करीती तात्काळ आपणा सारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे तुका म्हणे कैसे आंधळे जन तुका म्हणे कैसे आंधळे जन गेले विसरोनी खऱ्या देवा आपणा सारिखे करीती तात्काळ आपणा सारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे पांडुरंगा करू प्रथम ओम नमो ज्ञानेश ओम नमो ईश्वर नमन करून आणि आपल्या आजच्या अल्पशी पुण्यदुखीची लढाई करूया. तर प्रथम तुमच्या सांगायचं म्हणजे कलियुगा माझी
तुकोबारा सांगतात कलियुगामध्ये करावे कीर्तन त्याने नारायण देईल कलियुगामध्ये मनुष्य म्हणून आपण जन्माला आल्यानंतर एखाद्याने सांगितलं की आपल्यापेक्षा इतर प्राणी भाग्यवान आहेत की ते कुठपर्यंत आहे फक्त सूक्ष्म देहापर्यंत आहे की आपण वैखरीवर आलेलो आहोत इतर जे प्राणी आहेत इतर जे पशु आहेत इतर जे जीवजंतू आहेत ते कुठपर्यंत आहेत सूक्ष्म देहापर्यंत आहेत आणि मध्यमा वाटेपर्यंत म्हणजे इतर जे प्राणी आहेत ते बोलत नाही म्हणजे वैखरी वाणी फक्त आपल्याला दिलेले आहे आणि ही एक वाणी भगवंताने आपल्याला जास्त बाल केल्यामुळं मनुष्य प्राणी वाया गेलेले आहे बरं का बोलायला लागल्यामुळं माणसं फुकटतात जातात बोलल्यामुळं म्हणजे शब्द हा देव आहे शब्द हा देव आहे पण शब्दामुळं मनुष्य प्राणी वाया गेलेला आहे जो दिवस आहे हा आपल्या आयुष्यातील कमीत कमी साधकाच्या माळकऱ्याच्या टाळकऱ्याच्या वारकऱ्याच्या किंवा भाविकाच्या जीवनातील हा एक सुवर्ण क्षण आहे एकच क्षण आहे पण कसा येतो एक सुवर्ण क्षण सुवर्ण म्हणजे सोन्याचा नाही बरं सुवर्णाची दुसरी व्याख्या आनंद आनंदाचा क्षण आहे आणि मला वाटत होतं की आज माणसाने सांगितलं 4-5 महिन्याचा भात करा तर अवनीला सुरुवात आहे आणि म्हणून मंडळी जास्तीत जास्त इकडे करू जातील आणि इकडे कमी येतील पण नेमकी गणित चुकलं की संपूर्ण आपली मंडळी काम धंदा सोडून आणि या कार्यासाठी उपस्थित आहे हे त्याचं एक नवल आहे व्यासांच्या बाबतीत सांगायचं म्हणजे व्यास पौर्णिमा आहे व्यासांनी जे लिखाण केलं ते लिखाण कोणी केलं माहिती आहे ना गणपतीने व्यास फक्त मुखाने बोलायचे आणि लिहायला कोण होता गणपती लिहायला होता म्हणजे एवढा मोठा अधिकार व्यासांचा व्यासांनी 4 वेदाची उत्पत्ती केली व्यासांनी केली हे सांगतो बरं का पण ज्याच्यापासून उत्पत्ती झाली ते अपौरुष आहे एकदा सांगितलं की हा वेद एक होता एक म्हणजे एवढा मोठा नव्हता वेद एक होता पण एवढा मोठा नव्हता एक होता एवढं सांगतो कसा होता एक होता आणि वेद याचा अर्थ आहे जाणणे वेदाचा मूळ अर्थ काय आहे जाणणे जाणणे थोडं मागे जाऊन सांगतो की ब्रह्मदेवाला जाणणे शब्दाची व्याख्या त्यांनी करून दिली ब्रह्मदेवाला सांगतो आणि आम्ही शास्त्रामध्ये असं ऐकतो की ब्रह्मदेवाच्या श्वासापासून 4 वेदांची निर्मिती झाली की 4 वेदांची निर्मिती करण्यासाठी ब्रह्मदेवाला एकच तोंड होतं पण किती तोंड झाली 4 तोंड झाली आणि 4 तोंडातून 4 वेदांची निर्मिती झाली पण शास्त्राच्या आपण आणखी पाठीमागे गेलो तर वेद एक होता आणि तो अपौरुषीय म्हणजे तो श्वासापासून निर्माण झाला नाही वेदापासून श्वासाची निर्मिती आहे
आपण पाहिलं तर व्यास पौर्णिमा म्हणजे व्यासांचं ते लिखाण आहे. व्यासांचा जो वेदांत आहे त्या वेदांताला पौर्णिमेचं व्याख्या दिलेली. व्यास पौर्णिमा सांगितलं की पौर्णिमा म्हणजे पूर्णत्व. पौर्णिमा म्हणजे पूर्णत्व. पूर्णत्वाला प्राप्त करून पूर्णत्वाची आठवण करून देणारा, पूर्णत्वाची दान करून देणारा प्रत्येक सद्गुरू आहे. आता आपण विवेक सिंधू आपण जर पाहिला किंवा दीपरत्नाकर पाहिला तर दीपरत्नाकरामध्ये रामानंद सांगतात की तू ब्रह्मच आहे, तू ब्रह्मच आहे. तसं आम्ही सुद्धा ब्रह्मच आहोत. आम्ही जेव्हा जन्माला आलो तेव्हा कोण होतो? ब्रह्मच होतो. पण अधोगती मुलं आम्ही आता कोण झालो? माणूस. त्याच्या पुढे नाही का पुढे सांगितलं ते काय पशु. कारण आहार निद्रा भय मैथून सर्व योनीशी समाज तरी मनुष्य देईचे ज्ञान आणि ज्ञान म्हणजे 4 गोष्टी ज्या ठिकाणी आहेत म्हणजे पशु आणि आम्ही काही वेगळे नाही. आणि म्हणून व्यासांनी वेदाची निर्मिती केली आणि वेदांचं जे वाङ्मय आपण समाजात किंवा संपूर्ण विश्वामध्ये जे व्यासांचं वाङ्मय पाहतो त्या वाङ्मयाचा विचार करून आणि त्यांना व्यास पौर्णिमेची संज्ञा दिली. म्हणजे पौर्णिमा म्हणजे काय तर ते चंद्राच्या जीवनातलं पूर्णत्व. चंद्राच्या जीवनातलं पूर्णत्व. पण रामदासने सांगितलं की चंद्र उद्या सुद्धा पूर्णच आहे. चंद्र उद्या सुद्धा पूर्ण आहे, परवा सुद्धा पूर्ण आहे. चंद्राला क्षय नाही आणि चंद्राला वाढ सुद्धा नाही. ती प्रक्रिया भौगोलिक प्रक्रिया वेगळी आहे आणि म्हणून आम्ही म्हणतो की आता क्षयाने कमी झाला आणि क्षयाने तो वाढला. काही म्हणतात तो चंद्राला डाग लागला. डाग लागला नाही, तिथे काही खड्डे आहेत, काही दऱ्या आहेत आणि त्या दऱ्या आपण पाहतो. पौर्णिमेला सांगतात कोण? आता पौर्णिमेला कोण आहे? हरणाची गाडी आहे. आता ससा आज कुठे बसणार आहे? हरणाच्या गाडीवर तो त्रैलोक्यामध्ये संचार करणार आहे. आणि एरवी 14 दिवस ससेची गाडी. 14 दिवस त्याच्या रथाला ससा असतो आणि आज हरण म्हणजे ससेपेक्षा काही पटीने वेगाने पळणारा. कारण आज काय पूर्ण. दुसरी गोष्ट रामदासने सांगितली की एका टोकापासून तिजा म्हणतो म्हणजे तो मध्यबिंदू आहे. त्या मध्यबिंदूला छेदून दुसऱ्या टोकाला त्या ठिकाणी ती रेषा जोडते. तिला काय म्हणतात? व्यास. तिथून ती रेषा निघाली तो जन्म आणि जिथे ती टेकली गेली तो मृत्यू आणि ज्याला छेद करून गेली तो प्रपंच. हा सामान्य विषय झाला. त्याच्यात विषय असं काही नाही. आता आम्ही जन्माला आलेलो आहोत. आता आम्ही बिंदू मध्ये आहोत म्हणजे प्रपंचात आहोत. आणि उद्या त्या बिंदू निघालेली रेषा कुठे जोडणार आहे? परिघाला जोडणारच येते. म्हणजे मृत्यू हा अटळ आहे. पण मृत्यूपासून व्यासांनी आम्हाला सोडवलेलं नाही. तर व्यासांनी जरी एवढं 18 पुराण 4 वेळ 4 शास्त्राची निर्मिती केली जरी गणपती लिहायला होता एवढा मोठा अधिकार व्यासांचा, पण तरी सुद्धा जीवाची तळमळ मनाची तळमळ क्षमली नव्हती. पण सांगावं कुणाला हा मोठा प्रश्न. मी नेहमी सांगतो की अज्ञानी जीव ज्ञानी होऊ शकतो, पण ज्ञानी जो आहे तो वाया जाऊ शकतो. कारण ज्ञानाचा अंकार आहे आणि ज्ञानी हा कधी म्हणजे क्षमाशील होऊ शकत नाही. ज्ञानी हा लहान होऊ शकत नाही. पण व्यासांनी पाहिलं की आता फुकट जाण्यापेक्षा लहान व्हावं. आणि नारदाना प्रश्न विचार की जेव्हा हे सगळं मी केलं, हे सगळं मी केलं 4 वेळ 6 शास्त्र 18 पुराणांची मी निर्मिती केली एवढा अधिकार माझा, पण माझ्या मनाची शांती झालेली नाही. एवढं कबूल केलं आणि एवढं कबूल केल्यामुळं नारदाने सांगितलं की तुला आता काय करावं लागेल? भागवत श्रवण करावं लागेल. मला काय सांगायचे?
कारण भागवत श्रवणामध्ये जे तत्व आहे, आणि आमचे किशन बाबू नेहमी सांगायचे की भागवत सुद्धा कुणाच्या मुखातून श्रवण करावं हा सुद्धा प्रश्न आहे. तो सद्गुरूच्या मुखातूनच श्रवण केला पाहिजे तर सार्थक आहे असं. आणि म्हणून जेव्हा राजा परिस्थितीला भागवत श्रवण करायला सांगितलं, त्याच वेळेला त्याला सांगितलं की व्यासांची शुकमुनींची नियुक्ती केली. तर शुकमुनींच्या मुखातून भागवत ऐकलं तर तुम्ही मुक्त व्हा, अन्यथा नाही. तशी व्यास पौर्णिमा, तशी दुसरा एक त्याला शब्द आहे कंसामध्ये गुरु पौर्णिमा. म्हणजे गुरु हे पूर्णत्वाला आहे आणि पूर्णत्व, गुरुचं पूर्णत्व सिद्ध करण्यासाठी त्याला पण एक विशेषण लावलेलं आहे पौर्णिमा. पण गुरुत्व जे आहे, आता मी गुरुची व्याख्या सांगतो की गु म्हणजे अंधकार आणि रु म्हणजे नाश करणे. म्हणजे अंधकाराचा जो नाश करतो तो गुरु, अंधकाराचा नाश करतो तो गुरु. आता हा झाला एक सामान्य अर्थ झाला गुरुचा सामान्य अर्थ. पण आपण त्याची जर अध्यात्मातून आपण गेलो तर अंधकार म्हणजे अज्ञान, अज्ञानाचा नाश करणारा. म्हणजे आता अंधकाराचा नाश करणारा कोण आहे? सूर्य. पण तो ज्ञानी नाही, सूर्य ज्ञानी नाही, कारण तो टकरावलेला आहे. तो विशिष्ट चौकटीत आहे, त्याला उगवावंच लागेल, उगवला तर मावळावंच लागेल. म्हणजे हा पण एक सामान्य अर्थ झाला. तो कधी उगवत नाही, सूर्य कधीच उगवत नाही आणि कधीच मावळत नाही. चंद्र सुद्धा कधीच उगवत नाही आणि कधीच मावळत नाही. तो स्वतःच्या गुरमीमध्ये आहे. सूर्य स्वतः भोवती फिरतो, सूर्य स्वतः भोवती फिरतो. त्याला बाकीच्या ब्रह्मांडाचं काही ज्ञान नाही, म्हणजे तो ज्ञानी आहे का? त्याला ब्रह्मांडाचं ज्ञान नाही म्हणजे तो ज्ञानी नाही. चंद्र सुद्धा तसाच आहे, तो स्वतःही भोवती फिरतो आणि सूर्यही भोवती फिरतो. पृथ्वी स्वतःही भोवती फिरते आणि सूर्याच्याही भोवती फिरते, तिला भोवती म्हणतात. तो सूर्य कोणाच्या भोवती फिरत? तो स्वतःच्या भोवती फिरतो. त्याला ब्रह्मांडाचं ज्ञान नाही म्हणजे तो सूर्य ज्ञानी नाही. मग ज्ञानी कोण आहे? ज्ञान सूर्याची उपमा सद्गुरूला दिलेली आहे. सद्गुरू हा ज्ञान सूर्य आहे, म्हणजे ज्ञानाने अज्ञान घालवण्याचं कार्य, ब्रह्मांडाची खडाखडा ओळख करून देण्याचं कार्य एका सद्गुरू माऊलीकडे आहे. म्हणून सद्गुरू माऊली ही विश्वामध्ये एकमेव श्रेष्ठतेला किंवा पूर्णत्वाला पोहोचलेलं पद आहे. सद्गुरू हे पद आहे, सद्गुरू ही व्यक्ती नाही. प्रभाकर माऊली हे सद्गुरू नाही. ज्याला तुम्ही शंकर बाबा म्हणता तो सद्गुरू नाही, व्यास सद्गुरू नाही, दत्त महाराज सद्गुरू नाही. मला काय सांगायचे? भगवान श्रीकृष्ण सद्गुरू नाही. जसं आपण पाहतो की आतापर्यंत आद्य शंकराचार्य किती झाले, म्हणजे आद्य शंकराचार्य हे काय आहे? पद आहे, व्यक्ती नाही, व्यक्तिमत्व नाही. सरपंच हे पद आहे. आतापर्यंत किती सरपंच झाले, सरपंच हे काय? पद आहे. पद गेलं की संपलं. तसं सद्गुरू हे पद आहे. सद्गुरू हा एकच आहे आणि तो सुद्धा कसं आहे? सद्गुरू म्हणजे ज्ञान सूर्य, अज्ञानाचा नाश करणारा जो गुरु, तो कसा आहे? सत. सत म्हणजे सत म्हणजे चित्रूप, सत आनंद. म्हणजे त्याला तिन्ही संज्ञा आहेत: सत, चित, आनंद किंवा आकार, उकार आणि मकार, अर्धमात्रा आणि बिंदू. एकूण 5 संज्ञा आहेत: आकार, उकार, मकार, अर्धमात्रा आणि बिंदू. आणि बिंदूच्या पलीकडे ज्याचा वास आहे तो सत. सत त्याला म्हणतात तो ते बिंदूच्या सुद्धा पलीकडे, आणि बिंदूच्या पलीकडे काहीच नाही. बिंदूच्या पलीकडे काही नाही. बिंदूच्या पलीकडे फक्त एक सत नावाची वस्तू आहे आणि ती चिन्मय स्वरूप आहे, तिला आकार नाही. ती कशी आहे? निराकार वस्तू आहे. आणि अशी जी निराकार वस्तू आहे तिला सद्गुरू ही संज्ञा आहे.
म्हणून आपल्याला सांगतात एका जनार्दनी गुरु परब्रह्म एका जनार्दनी गुरु परब्रह्म. तो परब्रह्म कसा आहे? निर्गुण आहे, निराकार आहे, अगुण आहे, अजात आहे, अजन्म आहे. काय सांगायचे? म्हणजे हे जे तत्व आहे त्या तत्वाशी जो निगडित आहे तो कोण आहे? गुरु परब्रह्म आहे. गुरु देवता देव आहे आणि त्याचे परिणाम सदामुखी आणि त्याचं जे नाम आहे ते आपल्याला रात्रंदिवस काय करायचे? त्याचं भूकंपट्टी करायचे, रात्रंदिवस उच्चार करायचे, त्या नामाचं त्या रूपाचं ध्यान करायचे. आपण जर पाहिले तर आता जो प्रत्येक जीव आहे त्या जीवाची जी धडपड आहे ती सुखासाठी धडपड आहे. पण नेमकी सुख कुठे आहे त्याचं आपल्याला ज्ञान नसल्यामुळं आपण ज्याच्या पाठीमागे लागलेलो आहोत ते आहे दुःख आणि त्याने घेतलेले फक्त सुखाचं पांघरून. मला काय सांगायचं? त्याने काय केलेलं आहे? फक्त सुखाचं पांघरून घेतलेलं आहे. थोडक्यात एका मिनिटात सांगेन की गाढव होते गाढव आणि त्या गाढवाला म्हणजे उत्तम चारा मिळत नव्हता म्हणून त्याने काय केलं? एक वाघ मरून पडला होता. थोडक्यात सांगतो त्या वाघाची तांबी काढली आणि आपल्या अंगावर घेतली पांघरून. वाघाच्या तांबीचं पांघरून घेतलं आणि मग ऊसाच्या मळ्यामध्ये तो ऊस खायला यायला लागला. तर ऊसाचा राखण करणारा जो मालक होता तो पाहायचा ऊस रोज खातो पण वाघ आणि वाघ ऊस खातो म्हणून तो गुंबळत नव्हता. तर ओरड केली आणि वाघाने जर आपल्या त्या माट्यावर उडी मारली तर वाघ मला खाई, मला खाण्याऐवजी ऊस खाल्ला तर चालेल. पण एक दिवशी कोल्हा आणि वाघ यांची मैत्री झाली. मग दोघे ऊस खायला यायला लागले. दोघे खायला यायला लागल्यानंतर हा आता जरा मजबूत झाला आणि मजबूत झाल्यामुळं गाढव त्याला म्हणतात की त्याला हुकी ते हुकी म्हणजे उगीच नाही काय असं आहे. तर त्याने कोल्ह्याला सांगितलं, कोल्होबा म्हणजे जरा गाऊ का? आता मी जर भक्त करतो म्हणजे झालंय मला गायनाचं अंग पण होत आहे. कोल्ह्याने सांगितलं अरे बाबा इथे नाही चालायचं, इथे गाऊन चालणार नाही. तर तुकोबारायांना पण चोरी करायला नेलं होतं. तुकोबारायांना एका घरामध्ये ते चोर आणि ही मंडळी शिरल्यानंतर यानं सांगितलं तुकोबारायांना की दळ वस्तू आणायची. ते गेले आणि जातं उचलायला लागले. तुकाराम महाराज चोरी करायला नेले पण ते चोर नव्हते ना. चोरी काय करायची? चोरीचं ज्ञान तर पाहिजे ना चोराला. आता याला चोर म्हणून बरोबर चोरांनी नेलं पण ते होतं वारकऱ्याचं घर. ते जातं उचलायला लागलं. ते जातं तुकोबांना उचलत नाही म्हणून जरा पुढे गेले तर तिथे होती पांडुरंगाची आणि पहाटे 4 वाजले होते. कापसाला सुरुवात कारण ते चोर पकडले गेले. मला काय सांगायचंय? तुकोबांच्या संगतीने चोर पकडले गेले. तसे गाढवाला वाटलं की आपण जावं पण कोल्ह्याने आधी सांगितलं जरा थांब, मला कुंपणाच्या बाहेर पडू दे, मग तू गायला सुरुवात कर. मी कुंपणाच्या बाहेर उभा राहून ऐकेल तुझं काय. त्याने गायला सुरुवात केली आणि तो रोज तो मालक डोळ्यावर बंद करून डोळ्यावरती काढलं पाहिलं आहे याच्या पाठीवर पांघरून आहे. कसलं? वाघाच्या चांबड्याचं पांघरून आहे. आतापर्यंत मी भ्रमात होतो, मला वाटलं हा वाघ आहे पण हा वाघ नाही. याच्या आवाजावरून ऐकून आहे गाढव. मग मोठं दांडूकच घेऊन आला आणि बदड इतका बदडला त्या वाघाला. मला काय सांगायचं? आम्ही सुखाच्या पाठीमागे लागलोय पण ते सुख नसून ते दुःखाने आपल्या अंगावर घेतलेलं काय आहे? आवरण आहे. आणि म्हणून आम्ही ज्याला कवटाळतो ते सुख नसून ते आहे दुःख. आणि संपूर्ण विश्व त्या दुःखाच्याच पाठीमागे सुख म्हणून लागलेलं आहे. कारण सुख म्हणजे काय? याची जाणीव राज्याला कोणी करून दिलेली नाही.
धरा सुखाचा सद्गुरूच्या नाथ सांगतात की सुखाचा जो धरा धरा मिळून धरा याचा अर्थ कधीही न असणारा त्याला धरा म्हणतात. तो कधीच आटत नाही. जो आटेल तो धरा नाही. मग सुखाचा धरा हा सद्गुरूच्या चरणामध्ये आहे. आणि मना तू राही अक्षय तिथे सांगतात की हे मना तू सद्गुरूच्या चरणावर जर लीन झाला तर तो सुखापासून कधीच वंचित होणार नाही. पण ते सुख आम्हाला कळतच नाही. का कळत नाही तर ज्याच्या चरणावर जे सुख आहे, ज्याच्या चरणामध्ये सुख आहे, जी सद्गुरू माऊली आहे ती ओंकार स्वरूप आहे. ओंकार स्वरूप सद्गुरू महाराज, ओंकार स्वरूप गुरु महाराज. आणि मूर्ती सहज हृदय लक्ष्मी. म्हणजे आता नाथ आपल्याला सांगतात गुरुचं ध्यान करा. गुरुच्या चरणावर सुखाचा धरा आहे. पण ती गुरुमाऊली कसे ओंकार स्वरूप, कसे ओंकार स्वरूप. मग आपण ओंकार पाहतो पण ओंकार कसा आहे आकारी आहे. ओंकार कसा आहे आकारी. ओंकारचं स्वरूप कसं आहे निराकार आहे. ओंकारचं स्वरूप कसं आहे निराकार स्वरूप आहे. आणि म्हणून ओंकार स्वरूप गुरु महाराज आणि मूर्ती ते सहज कुठे हृदय लक्ष्मी. मूर्तीचे सहज हृदय लक्ष्मी. म्हणजे असं ओंकार स्वरूप जी सद्गुरू माऊलीची जी मूर्ती आहे त्या मूर्तीचं ध्यान आपला कुठे करायचं आहे हृदयामध्ये करायचं. आणि जेव्हा आपण हृदयामध्ये ध्यान करायला शिकण्यासाठी तुम्हाला सांगितलं करा ध्यान, हृदयामध्ये ध्यान करा. आता आमच्याकडे एक पूर्वी एक म्हातारा होता. आमच्या शेताच्या बाजूला जमीन आहे. तर त्याने मला विचारलं एकदा काय बा तू सांगतो की नाम हे अनाम आहे की नाम जिभेने उच्चारायचं नाही, मग त्याचा उच्चार कसा करायचा. म्हटलं बाबा तुला ते समजणार, त्याला गुरुच करावा लागेल. ते तसं करणार नाही. आणि म्हणून आपल्या हृदयामध्ये गुरुचं ध्यान करायचं असेल तर त्याच्यासाठी गुरुचं ध्यान करण्यासाठी गुरुला शरण जावं. सद्गुरूची जी मूर्ती आहे नाथराय सांगतात की आमच्या कुठे आहे हृदय कमळामध्ये आहे. आणि आपल्या हृदय कमळामध्ये सद्गुरूचं ध्यान केल्यानंतर किंवा हृदय कमळामध्ये वास करणाऱ्या सद्गुरूची आपल्याला ओळख झाल्यानंतर मग तया चंद्रमौळी मागे पुढे रक्षण त्याचं करतो. आता आपण सर्वांना परवा काय पाहिलं आपण की स्वतः भगवंत अर्जुनाला सांगतो की हे अर्जुना तू माझ्यावर प्रेम करतो म्हणून तुला मी सगळं करतो. मला काय सांगायचं आहे आम्ही फक्त आमचा देव काहीच करत नाही हो. आमच्याकडे देव पाहतच नाही. देव पाहिलंच कसं. मला काय सांगायचं आहे की तुझ्या हृदयात वास करणाऱ्या सद्गुरूची जोपर्यंत आपल्याला ओळख होत नाही तोपर्यंत चंद्रमौली च इंद्रमौली. कशाला का चंद्रमौलीचा अर्थ काय च इंद्र. इंद्र म्हणजे इंद्रिया, इंद्रियांचा समुदाय. बरं का. मौलीचा अर्थ काय समुदाय असं आहे.
म्हणजे इंद्रियांचा समुदाय तेव्हा प्रसन्न होईल की जेव्हा सद्गुरू प्रसन्न होईल, सद्गुरूची ओळख आपल्याला होईल. आणि मग सद्गुरूची ओळख झाली किंवा इंद्रिय प्रसन्न झाली, इंद्रियांना समाधान प्राप्त झालं की बाकीचं बोलायचंच नाही. मी सांगतो की पूर्वी मी भाजीपाला करायला किसन बाबा, तर ऊन पडायला लागला की सकाळी तर शिरोळा किंवा घोसाळा शिकलेला असेल तर संध्याकाळी आपण गेलो की सगळी पानं कोमेजलेली, म्हणजे खाली ते पाणी सुकल्यामुळं ती पानं कोमेजलेली. पण फक्त एक कावड आणून टाकायची त्या आळ्यामध्ये आणि दुसरी कावड आणेपर्यंत ती पानं टवटवत व्हायची. ही किमया कुठली? मला काय सांगायचंय, मी त्याच न्यायाने आपल्या हृदयाचा वास करणारा सद्गुरू, त्या सद्गुरूवर आपण जर सतत धार म्हणजे महाभिषेक केला नामस्मरणाचा, तर आपली जी इंद्रिय आहेत ती इंद्रिय आपोआप टवटवीत होते. मग आता आपल्याला इंद्रियांना टवटवीत करण्यासाठी समजा कानाला थुकावाची इच्छा आहे, मग आता जो बनवलेला स्वयंपाक आहे तो कानामध्ये घालायचा नाही का. तिथे सुंदर वर्णन आलेले माऊलीने इतके सुंदर टीक मारलेले असे. किंवा डोळ्यानं सुकवावा तर मग ते डोळ्यात घाला, नाकात घाला. पण माऊली सांगितलं तसं नाही म्हणे, या सगळ्या इंद्रियांना सुकवावाची इच्छा असेल तर तुम्हाला घास तोंडातच घालावा लागेल. तोंडाने तुम्ही खाल्लं तर सगळी इंद्रिय तृप्त होते. तो बाकीच्या इंद्रियांच्या तृप्तीसाठी दुसरी गोष्ट सांगतो, हे समोर आपण लावलेलं आंब्याचं झाड आहे आणि ते झाड मोठं व्हावं, वाढावं, त्याला मोहर यावा, फळं यावीत आणि ती फळं आम्ही चाखावीत अशी आपली इच्छा असेल तर त्यांच्या पानावर पाणी उडवायचं. झाडीखाली असं सगळं पानावर पाणी उडवायचं आणि फळ केव्हा येईल याची वाट पाहत राहायची. जमेल का? नाही. मग ते पाणी कुठे घातलं पाहिजे? मुलावर घातलं पाहिजे. त्याप्रमाणे सुखप्राप्तीसाठी आपल्याला काय केलं पाहिजे? सद्गुरूला शरण गेलो. सद्गुरूची ओळख झाल्याशिवाय आपल्याला त्या सुखाच्या मार्गाकडे जाता येणार नाहीये. आणि म्हणून तुकोबा अभंगाच्या पहिल्या सद्गुरू वाचोनी सापडेना सद्गुरू वाचोनी सापडेना सोय. सोय दिशा पण जर त्याचा तात्याचा अर्थ पाहिला तर मार्ग. बाकीची आपली सोय, सोय म्हणजे व्यवस्था. इकडे व्यवस्था शब्द लावला तरी चालेल. सद्गुरू वाचोनी सापडेना सोय म्हणजे मार्ग, व्यवस्था, रस्ता. बरं का, तो सद्गुरू शिवाय आपल्याला सापडणार नाही. धरावे ते पाय आधी आधी. आणि त्या मार्गाने आपल्याला जायचं असेल, कोणत्या मार्गाने? ज्या मार्गाने साधू मुनी संत महात्मे गेले, मार्ग दावून गेले, दयानिधी संत. म्हणजे त्या मार्गाने संत गेले. नेहमी सांगतो की संत आणि सद्गुरू याच्यात पण भरपूर भयंकर अंतर आहे. बरं, म्हणजे संत जे आहेत ते सद्गुरू असतीलच असं नाही, आणि सद्गुरू जो आहे तो संत आहे. मागे सांगितलं होतं की जी बाह्य आहे ती आई असेलच नाही, पण जी आई आहे ती बाह्य आहेच. तिला लावा. जी आई आहे ती बाह्य आहे, पण जी बाह्य आहे ती आई नाही. ती आई असेलच असं नाही. तसं जे संत आहेत ते सद्गुरू असतीलच असं नाही, पण जो सद्गुरू आहे तो संत आहे. म्हणून
वाचवणी सापडेना सोय, हा जो रस्ता आहे आपल्याला त्या सुखाच्या कुपीपर्यंत, त्या अमृताच्या डोहापर्यंत पोहोचण्याचा जो मार्ग आहे, त्या मार्गाने, त्या मार्गाची ओळख आपल्याला जर करून घ्यायची असेल, वैकुंठापर्यंत पोहोचायचं असेल, तर आपल्याला सद्गुरु वाचवणी सापडेना, सद्गुरु सारिका सोयरा जिवलग हा भंग घ्यायचा होता. त्याचा शेवटचा कडवा आम्हाला मिळाला नाही, असेल का? सद्गुरु सारिका सोयरा सज्जन दाविले निधान वैकुंठीचे. असं आहे. म्हणजे वैकुंठीचं निधान, निधान याचा अर्थ भूमिगत धन. निधान म्हणजे ठेवा आणि निधान म्हणजे भूमिगत ठेवा, पण इथे निधान वैकुंठीचे. भूमिगत धन शोधायला सांगितलेलं आपल्याला नाही. आणि भूमिगत शोधायचं असेल तर फक्त डोळ्यामध्ये काय घालायचे? अंजन घालायचे. आणि कित्येकाने डोळ्यात अंजन घालून डोळे पण फोडून घेतले, तो भूमिगत धन प्राप्त झालं नाही, कारण त्याला वर्म माहीत नव्हतं. मला काय कारण ते जो पायाळू आहे, का पायाळू आहे, पायाळूच्या डोळ्यात अंजन घातलं तर त्याला भूमिगत धनाची प्राप्ती होते. पण जो पायाळू आहे त्याला हे माहीतच नाही. पायाळूला फक्त एवढंच माहिती आहे, विधानचा कडकड झाला की घरात येऊन लपून बसायचं. आणि दुसरी गोष्ट सांगतात, वारा भरला कोणाच्या, म्हणजे वारा जसं बाहेर भरतो तसा अंगात पण भरतो. आणि वारा भरला की त्याला पाय लावायचा की वारा निघून जातो. एवढं काम पायालूच आहे. एवढंच सांगायचं आहे की दाविले निधान वैकुंठीचे. वैकुंठामध्ये भूमिगत धन आहे थोडक्यात, की जसं भूमीमध्ये लपलेलं धन आहे तसं वैकुंठ सुद्धा धन आहे. आणि ते धन एक सद्गुरूच आपल्याला प्राप्त करून देईल. आता आमचे पालीवर नेहमी सांगायचे की वैकुंठाचा मूळ अर्थ आहे वैकुंठित करणे. आता आपण जर संत ज्ञानेश्वर पिक्चर पाहिला असेल सिनेमा, तर त्याच्यामध्ये मुक्ताई सांगते आत्म्याला वय नाही, आत्म्याला वय नाहीये. म्हणजे आत्म्याचं जे वय आहे ते अमर्याद आहे. म्हणजे आत्मा कधी जन्माला आला, किती दिवस जगला आणि केव्हा गेला हे नाही. त्याच्या ठिकाणी जन्म म्हणजे जन्माला येणं, जगणं आणि मरणं या 3 अवस्था आत्म्याला नाही. पण जरी आत्म्याला 3 अवस्था नाही, पण आमचा जो जन्म आहे तो त्याच्यासाठी आहे की आत्म्याचं वय कुंठित करायचं. हे निधान, हे काय निधान, आत्म्याचं वय कुंठित करायचं. आता आपल्याला एक उत्तम संधी प्राप्त झालेली आहे की आज आपण आत्म्याचं वय कुंठित करू शकतो. आपल्याला आत्म्याला मारण्याचा अधिकार आहे. मला काय सांगायचं, जसं प्रभू रामाला रावणाला मारण्याचा अधिकार होता, भगवान कृष्णाला कंस मामाला मारण्याचा अधिकार होता, तसा आम्हाला सर्वात श्रेष्ठ अधिकार भगवंताने प्राप्त करून दिलेला आहे की तुम्ही आता आत्म्याचं वय कुंठित करू शकता, आत्म्याला मारू शकता. मग येईल का मारता आपल्याला? आत्म्याला मारता येईल? आत्मा कुठे सांगा तुम्ही? हात कापला की मरेल, पाय कापला की मरेल, मान कापली की मरेल. नेमकं या शरीरावर कोणती प्रक्रिया केली तर आत्म्याला आपल्याला मारता येईल, म्हणजे त्याचं वय कुंठित करता येईल? सांगता येईल नाही. मला एवढं सांगायचं आहे की त्याची ओळख करा. ओळखारे वस्तू सांगणारे नका अडरानं जाऊ झाली. हातपाय कापायची गरज नाही, मान कापायची गरज नाही, डोळा फोडायची गरज नाही, नाकामध्ये दांडक्या घालायची गरज नाही, कानामध्ये बुकणू घालायचे. हे सांगतो, हे ह्या प्रक्रिया आहेत आज सुद्धा नाकामध्ये घालून बसतात, कानात घालून बसतात, डोळ्यामध्ये पण बोट घालून बसतात, बोटद्वारामध्ये पायाचा अंगठा घालून बसतात. म्हणजे ही द्वार बंद करण्याची गरज आपल्यासाठी तरी नाहीये. या सगळ्या गोष्टी आपल्याला सहज प्राप्त होतील एका नामस्मरणाने. एवढं साधं आणि सोपं साधन एका सद्गुरू माऊली तुम्हा आम्हाला प्राप्त करून दिलेलं आहे. तुम्हाला सांगतात की आधी त्याचे पाय आधी धरा. कोणाचे? सद्गुरूचे पाय धरा,
त्याचे पाय धरले की तुम्ही मुक्त व्हाल, तुम्हाला वैकुंठाला जाता येईल। हे तत्व जेव्हा भगवान श्रीकृष्णाने सहज उद्धवाला बोलावून घेतलं आणि त्याला वाटलं की इथे निरोप ठेवून निघून जा, मला काय सांगायचंय, भगवंताला वाटलं की उद्धवाकडे जगाचा निरोप ठेवून निघून जावं आणि म्हणून सांगितलं की उद्धवा आज मी जाणार आहे, आज मी जाणार आहे। पण उद्धवाने त्याचे पाय धरले। उद्धवाने काय केले, दोन्ही पाय धरले। जेव्हा तुम्ही वैकुंठाला चाललात, तुम्ही निर्धामाला चाललात, मी तुमचे पाय सोडणार नाही आणि तुमचा विरह मला सहन होणार नाही। म्हणून ते ओक्साबोक्शी रडायला लागले उद्धव आणि दोन्ही पाय इतके घट्ट धरले की सोडितच नाही। अगदी देवाची म्हणजे जायची वेळ आली, कारण कर्माचा सिद्धांत, कर्माचा कायदा अद्यापर्यंत कोणीही मोडलेला नाही आणि म्हणून अगदी देवाची निर्धामाची वेळ भरत आली आणि हा ओक्साबोक्शी रडतो, दोन्ही पाय धरून ठेवले। मग त्याच्यासाठी भगवंताने निर्धाम मृत्यूलोक निर्माण केले। कोणासाठी? उद्धवासाठी। निर्धाम किंवा वैकुंठ जे आहे, भगवंत वैकुंठाला चालले आणि हा पाय धरून आहे, मलाही घेऊन चला। मग भगवंताने त्याच्यासाठी इथे वैकुंठ निर्माण केलं आणि ते वैकुंठ त्याला दाखवल्यानंतर मग तो शांत झाला, त्याने पाय सोडले आणि देव निर्धामाला गेले, तो हसत राहिला। मला काय सांगायचे, हे जे वैकुंठ आहे, कोणतं वैकुंठ दाखवलं त्याला? त्याला पांडवांनी पराही पंढरी, परा नावाची जी पंढरी आहे त्या पंढरीमध्ये त्याला नेऊन सोडलं उद्धवाला आणि मग त्याला कळलं की अरे मी वैकुंठातच आहे, मी आणखी कोणत्या वैकुंठाला जायचं? हा भ्रम आहे, आम्हाला भ्रम आहे। मग आम्ही वैकुंठवासी, कैलासवासी, स्वर्गवासी, आणि तुम्ही ज्या दिवशी जन्माला आले त्या दिवशी स्वर्गात आहात, ज्या दिवशी जन्माला आले तुम्ही त्या दिवशी स्वर्गात आहात, तुम्ही कैलासात आहात, तुम्ही वैकुंठात आहात। पण आम्ही अजून वेगळ्या वैकुंठात जाऊ पाहतो म्हणून दुःख भोगतो। आम्ही दुःख का भोगतो? दुसऱ्याची ती मारी पाहून। अरे आता ते सुख भोगलं त्या अधिकारी पुरुषानं, नाही का? तुकडोजी महाराजांनी त्या झोपडीमध्ये सुख भोगलं, नाही का? या झोपडीत येता तरी सुखेया, जाता तरी सुखेदा, कुणावरी न बोजा, या झोपडीत माझ्या। कशाला का? आम्ही येतानाही सुखी येत नाही, जातानाही सुखी जात नाही। येतानाही आपण कळत नकळत ओझं आणलेलं असतंय आणि जाताना सुद्धा ते ओझं आपलं वाकवल्याशिवाय राहत नाही, वाकवल्याशिवाय राहत नाही। माणूस एकदा म्हातारा झाला का वागतो? म्हातारा माणूस कमजोरीने का चालतो? त्याच्या पाठीवर येताना ओझं आणलं होतं, पण तेव्हा पुढं होतं, येताना ओझं पुढं होतं, आता कुठे गेलं? पाठीमागं। बरं, आता आणखी गंमत निघाल झाली, पूर्वी लोक पाठीवर बॅगा लावून जायचे, म्हणजे उलट झालं, म्हणजे येताना आम्ही ओझं आणलं पण ते पोटा करून आणलं आणि जाताना म्हणून वागलो आम्ही, कारण ओझं आहे ना। आता उदाहरण सांगतो तुम्हाला, तुम्ही आता जर मुठांचा भारा जर पाठीवर घेतला तर तुम्ही असे चालाल का? असे नाही, मग तो कसा चालतो? असाच असतो, कारण ते पडता कामा नाही, म्हणजे ते आणलेलं ओझं आता पडता कामा नये म्हणून तो असा चालायला लागला। तर ते ओझं आहे ना पाठीवर। आता काय झालं समजलं ना? आता हा समाज, या स्त्रिया वगैरे कामाला जातात तर ती बॅग पुढे लावतात, आता पोटाला बॅग लावतात, पाठीला कोणी बॅग लावत नाही। त्याचं कारण काय असेल ते त्यांना माहीत, जाऊ द्या, तो विषय आपला नाही। आपण विषय एवढाच आहे की आपण आधी सद्गुरूला शरण गेलो तर निश्चित आपल्याला वैकुंठाची सवय लागल्याशिवाय राहणार नाही। आणि ती वैकुंठाची सवय फक्त एक सद्गुरूच लावू शकतो, तो त्यांनाच एक अधिकार आहे। आणि म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये सद्गुरू केला पाहिजे का? त्याचं दुसरं कारण दुसऱ्याच्या आपण
सद्गुरूला आधी आधी शरण जा का ते सद्गुरू एक संज्ञा अशी आहे की आपणासारी करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी अजिबात काळ वेळ लागत नाही एका क्षणात तुम्हाला तात्काळ त्या वस्तूला घडवतात बरं का पण सांगतो तुम्हाला कारण प्रत्येकाला भ्रम आहे शंका आहे तुका म्हणे येथे न आले प्राप्त काल घडी आले हा विषय आहे इथे तुकोबा सांगतात त्याप्रमाणे सत्य सत्य सत्यच आहे आपण सारखे कधीचे असतात शांतामाईला जेव्हा सगळ्यांना स्वामींनी बोध केला त्यावेळेला 52 मिनिटात ती चारी देह जाळून गेली आज सुद्धा जर साधक असेल साधक असेल तर पहिल्याच अभ्यासाने तो चारी देह जाळून जातो पण त्याला चारी देहाच्या पलीकडं तात्काळ सद्गुरू नेऊन पोचवतो आणि पुन्हा त्याला खाली आणून मायेत बसवतो भगवान श्रीकृष्ण जेव्हा यशोदा मातेने त्याला मारायला सुरुवात केली म्हणजे माती खातो बांधी जावयाने बांधी माता म्हणजे माती खातो भगवान श्रीकृष्ण म्हणून ती मारायला लागली तो म्हणतो आई मी नाही खाल्ली माती मी माती नाही खाल्ली बोल खरा बोल तू खोटं बोलतो बलराम दादा पण आणखी पाठ साधन करतो कुणाची यशोदा मातेची ने आई समक्ष माती खाल्ली अरे बोल तू खोटा बोलतो तोंड दाखव खोटं बोलतो म्हणून जेव्हा तोंड दाखवलं तर 14 भुवन यशोदा मातेला भगवंताने 14 भुवन दाखवली काय केली 14 भुवन दाखवली आणि पुन्हा तोंड मिटून घेतलं आणि पुन्हा मायेचा आश्रय घातला त्याच्या पुढे सांगतो यशोदी मातेला मयूर पिच्छधारी पिवळा पितांबरधारी 8 वर्षाचं लेकरू तिथे जेव्हा जन्माला आलं तेव्हा ते कोण होता जगाचा बाप होता भगवान श्रीकृष्ण होता पण तेवढं रूप दाखवलं आणि लगेच पुन्हा काय केलं लहान झाल्याने रडायला सुरुवात केली आणि देवकी विसरली म्हणजे देवकीला पुन्हा मायेचा आश्रय प्रभू रामचंद्र हे न्हाणीमध्ये जन्म आले बरं प्रभू रामचंद्र आपण आंघोळ करतो ना आंघोळ त्या धर्मशिलेवर त्याचा जन्म आहे ती काही गरोदर नव्हती कौशल्या असे पण कौशल्या माता जेव्हा त्या न्हाणीगृहामध्ये गेली बाथरूम मध्ये आठल्या याच्याप्रमाणे तर तिथे ते बाळ रडत होतं प्रभू राम त्याला तिने तेव्हा ते सुद्धा मोठं बाळ होतं ते लगेच जेव्हा त्याने पाहिलं अरे हे काहीतरी वेगळं आहे आणि मग लगेच त्याने काय केलं लहान रूप धारण केलं उतरलं आणलं मला एवढं फक्त सांगायचं आहे की देवाने आतापर्यंत मायेचं अस्त्र घालून आणि काय केलं मायेच्या अस्त्राने समाजाला भ्रमात पाडलेलं आहे तसं सद्गुरू माऊली पहिल्याच अनुग्रहामध्ये त्या साधकाला शेवटच्या स्थितीला नेऊन सोडते आपणासारखे करीती म्हणजे जे माझ्याकडे आहे ते तुम्हाला पहिल्याच स्थितीला देऊन टाकलंय सगळं पण पुन्हा खाली आणल्यामुळं काय झालं तो पुन्हा काय झालेलं आहे
विसरलेलं आहे. आणि म्हणून जर तुम्हाला डायरेक्ट त्या क्षेत्राला नेऊन सोडलं तुम्हाला काही कळणार नाही. आता एक पहा, एक मालिका विश्वामध्ये प्रतिनिधित धन निरंकार, म्हणजे त्याला डायरेक्ट निरंकाराचीच पोस्टिंग आहे. मला काय सांगायचंय, निर्गुण निराकार जे ब्रह्म आहे ते त्यांना डायरेक्ट दाखवलं आणि डायरेक्ट दाखवल्यामुळं त्यांना कळलंच. जेव्हा म्हणजे त्या निर्गुणापर्यंत पोहोचायचं असेल तर आलो सगुणा संघ आहे. मला काय सांगायचंय की तुम्ही सगुणाच्या संगतीनं निर्गुणापर्यंत पोहोचू शकता, पण तुम्ही डायरेक्ट निर्गुणाकडे जाऊ शकत नाही. मग तो भ्रम होईल आणि तुम्ही वाया. म्हणून तुम्हाला तिथपर्यंत पोहोचवलंय, तो पुन्हा भ्रमाने खाली आणून पुन्हा तुम्हाला खालून काय केलं का अनुभवातून तिथपर्यंत पुन्हा न्यायचंय. अनुभवातून न्यायचंय. तुम्हाला प्रबोध दिला तर तुम्हाला जाण होईल का, अरे मला जरा आठवतंय मी गेलो होतो, मला त्या रस्त्याने गेलो. एखादा 25 वर्ष एखादा माणूस भेटला तर तो विचारतो काय, मला तुम्ही मला ओळखताय का, ओळखीत नाही पण मला असं वाटतंय की तुम्ही ओळखीचे आहात. कोणत्या गावचे ते सांगू शकत नाही. कोणत्या गावचे विचारलं, कोणत्या गावचे तर नाही सांगताय, पण तुम्हाला मी ओळखतो एवढं निश्चित त्याच्या लक्षात आहे. तसं म्हणजे आनंदाने आनंद द्विगुणित करण्याची जी सोय आहे ती इथे आहे. जेव्हा तुम्हाला प्रबोध केला जाईल तेव्हा तुम्हाला मला याचं ओळखीतच वाटतंय. असे त्याच्या पुढे गेले पुन्हा वाटत मला काय ते ओळखीतच वाटतंय. ओळखीचं का वाटतंय तर एकदा तुम्हाला त्या रस्त्यात नेले आणि पुन्हा मागे आणून सोडलेले आहे. आणि त्याच रस्त्याने तुम्हाला आता अनुभवाने म्हणजे कसं जायचंय, आता चालत जायचं. मला काय सांगायचंय, आता आपल्याला मग तुका म्हणे इथे न चाले, आता चालत जायचं आपल्याला तिथपर्यंत. आणि त्याच्यासाठी रात्रंदिवस नामस्मरण अभ्यास प्रार्थना करायची आपल्याला. आणि इथे कमी पडायचं नाही. असं इथे कुठले म्हणजे जो निरीक्षा आहे, जो याच्या ठिकाणी नैराश्यम परम सुखम आणि आशेपाशी नित्य दुःख. कोणत्याही प्रकारची आशा न करता आपण निर्व्याज अगदी निष्काम भावनेने या ठिकाणी आपण आलो तर आपले मनोरथ पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. निश्चित आपलं मनोरथ पूर्ण होतील का, तर आपणासारखे करीत तात्काळ नाही काळ वेळ तयाला की इथे काळाची वेळाची अजिबात गरज नाही. तुम्हाला तात्काळ त्या संज्ञेपर्यंत त्या वस्तूपर्यंत घेऊन पोहोचवलेले आहेत. आता फक्त तुम्हाला कर्म असे करायचे आहेत तर त्या कर्माने आपण पुन्हा सद्गुरूची कृपा होऊन तिथपर्यंत जाऊ शकतो. आणि म्हणून तुकोबाराया सद्गुरूची जो महिमा आहे त्या महिमेचं वर्णन करत असताना तिच्याकडे सांगतात, तुकोबारा सांगतात, लोह परिसाची नस आहे उपमा, सद्गुरु महिमा आघाताची महिमा शब्दाला फार बरं का. ऐका, महिमा आवडीची, बोरे काय फिरली नाही. रामदास मी अध्यात्म विचार करतो, महिमा शब्दाचा अर्थ अद्याप मला कळला नाही. महिमा म्हणजे काय, काय महिमा हो, गाणगापूरचा काय महिमा. आता आम्ही महिमा पाहिला कसं का, म्हणजे महिमा दिसलाच नाही, पण महिमा आहे. मला काय, पण महिमा म्हणजे काय, मला काय सांगायचं, ऐका, महिमा आवडीची, बोरे खाय, पण म्हणजे नेमकी महिमा म्हणजे काय. आणि महिमाचा अर्थ मला अजून लागला नाही बरं का. सद्गुरु महिमा अगाधची, महिमा शब्दाचा अर्थ काय आहे नेमकं.
बरं का. संतांचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकांचे काम नाही आहे येथे, पण महिमा का अर्थात मला लागणार नाही. संतांचा महिमा ऐका, महिमा आगाधती, पण नेमकं काय विचार का जाऊ द्या. लोह परिसराची नस आहे. तुकोबारा सांगतात की लोखंड आणि परीस यांचा जो संबंध इतका जवळचा संबंध आहे की लोखंडाने, म्हणजे थोडक्यात की लोखंडाची कुऱ्हाड जरी आली आणि कुऱ्हाडीने परिसावर वार करण्याचं जरी ठरवलं की परिसाचे 2 तुकडे करतो, पण परिसाचे 2 तुकडे करण्यापूर्वीची कुऱ्हाड सोन्याची होते. ही कुऱ्हाड सोन्याची होते. इतकी त्यांच्या दोघांचे इतक्या जवळचे संबंध आहेत महाराज. लोह परिसाची नस आहे उपमा, पण लोखंडाला परीस लागला तर फक्त लोखंडाचं सोनं करण्याची शक्ती त्याच्यात आहे परिसामध्ये. आणि आतापर्यंत माझ्या अनुभवाप्रमाणे माझं 62 वय झालं, पण अद्याप मी परिसापासून निर्माण झालेलं सोनं पाहिलं नाही. खाणीमध्ये पिवळी माती आहे, खाणीत सुद्धा सोनं नाही, माती फुकट मिळेल. तुम्ही आता पण खाणीत गेले ना, तुम्ही बादलीवर माती मागितली तरी मिळेल, पण त्याच्यावर गव्हर्नमेंटचं बंधन आहे म्हणून मिळणार नाही. तिथले कामगार तुम्हाला बादलीवर माती देतील, पिवळी माती, पण तिच्यापासून तुम्हाला सोनं बनवता येणार नाही आणि तिच्यात काहीच उपयोग होणार नाही. आणि ती माती खाल्ली तर ती माती आहे काळकूट विष. सोन्याची माती जर खाल्ली तर किती उपचार केला तरी माणूस जगणार नाही. मी ज्या मातीपासून सोनं होत आहे तेच सोनं आपली माती करायला मागे पुढे पाहत नाही. आपला विषय काय की म्हणजे लोखंडाला परीस लागून लोखंडाचं सोनं झालं एवढं आम्ही फक्त शास्त्रामध्येच ऐकत, वाचत आणि पाहत आलो. मात्र पाहिलंच नाही, फक्त ऐकलं आणि वाचलं, पण अद्याप आपण हे पाहिलं नाही की हे सोनं लोखंडा परिसापासून झालेलं हे सोनं आहे, याचा भाव अमुक. आणि हे खाणीतून निघालेलं मातीपासून बनवलेलं ते एक वेगळा धातू त्याला लागतो आणि तो धातू सोन्यापेक्षा महाग आहे म्हणून सोनं महाग आहे. मातीला किंमत नाही. माती फुकट, आता पण माती फुकट, पण विटावाल्याने माग केली तर हे सोनं. तुम्ही लोक बरेच सांगायचे आपली माती न्या, तू बोलतो नको आहे आमची. त्याचं का म्हणजे लोक त्यांच्या मागे लागायची माझी माती न्या. शेतातली माती फुकट न्यायला सांगायचे तरी विटेवाला नेत नव्हते, आणि आता विकत मागतात तरी कोणी द्यायला तयार नाही. नको माती द्यायची नाही. काळ बदलला त्याच्याला का. आणि म्हणून सांगतो की लोह परिसाची नस आहे उपमा. ही उपमा अलंकार आहे. हा उपमा अलंकार आहे. परीस अद्याप विश्वामध्ये अस्तित्वात नाही. परीस अस्तित्वात नाही. आणि परीस अस्तित्वात असता तर लोखंडाच्याच भावात सोनं विकलं गेलं. लोखंडाचा भाव आणि सोन्याचा भाव याच्यात बदलच झाला नसता. सोनं महाग का आहे, त्याला सोनं बनवण्यासाठी जो धातू वापरलेला आहे त्याचा भाव 30,000 रुपये तोल आहे. माती फुकट आहे, सोन्याला किंमत नाही. तशी जर परीस लागून जर लोखंडाचं सोनं झालं असतं तर आज आपल्याला फार पडतं 40 रुपये किलोने सोनं मिळलं असतं. सोन्याचा भाव काय असतं, फार पडतं 40-50 रुपये किलो, याच्या व्यतिरिक्त नाही. तुकोबा सांगतात की लोह परिसाची नस आहे उपमा. सद्गुरु महिमा आगासाठी हे का तुकोबाराया सांगतात तर सद्गुरूचा महिमा इतका श्रेष्ठ आहे की सद्गुरूने शिष्याला किंवा साधकाला वारकऱ्याला आपल्यासारखं बनवलेलं. परीस फक्त लोखंडाचं सोनं करील, याच्या व्यतिरिक्त त्याला परिसाला परीस करता येणार. लोखंडाचं सोनं करताय ते स्टीलला लावलं, चांदीला लावलं, तांब्याला लावलं, पितळेला लावलं तर त्याचं सोनं होणार नाही. फक्त ज्याला गंज लागतो त्यातच फक्त म्हणजे हिमकल धातूतच तो सोनं बनवू शकतो. कोण? परीस. लक्षात का. पण त्याच्याही पुढे आपण गेलो तर तुका सांगे मूढ जना जे हे देव का. तुकोबाराया कोण होते? जगद्गुरु होते. सद्गुरू काय सांगतात? मूढाला सांगतात की देही देव का पाहणार, देव तुझ्या जवळ आहे. देव जवळी अंतरी आणि व्यर्थ इंडे ग्रामांतरी. ना आपल्याला सुंदर सांगतात पायी करा गुरु
यात्रा करायचे, दिंडी काढायचे, अशा पद्धतीची दिंडी काढा की तुम्ही तात्काळ त्या संस्थेला पोचू शकता. पायी करा गुरुयात्रा. यात्रा करायचे ना, पायी करायचे ना, मग गुरुयात्रा जमेल का आम्हाला? गुरुयात्रा अद्याप कुणाला जमलेली, गुरुयात्रा कुणाला जमलेली नाही. दिंडी काढून आम्ही पंढरपूरला जातो, आळंदीला जातो, पण अद्याप गुरुयात्रा कुणाला जमली नाही. आम्ही जायचो गुरुयात्रेला. लोक आम्हाला मूर्खात करे एवढे चालले म्हणजे उलटे पुढे चालले. तर लोक जायचे आळंदीला, आम्ही जायचो वाशिमला. ही आपली संकल्पना होती. गुरुयात्रा काढायची. भातायला गेला लोक हसायचे, आम्हाला भातले नाही. काही येडे लोक मूर्ख म्हणे. लोक कुठे गेली? आळंदीला. आणि हे कार्तिकला कुठे चालले? वाशिमला बाबांकडे. पण त्यांना हे ज्ञान कुठे आहे? हे आम्ही कोणाचं ऐकलं? नाथांचं ऐकलं. पायी करा गुरुयात्रा. याला गुरुयात्रा म्हणतात की गुरुच्या घरी आपण पायी गेलो पाहिजे. ही गुरुयात्रा. आणि मोठी गावे गुरु म्हणतात. फार मोठी गमत आहे महाराज. पण तत्व आपण सत्य सांगायला गेलो की कुणाला आवडत नाही, म्हणून सांगायचं नाही. आता मी जेव्हा वैष्णव मेळ्याला जेव्हा गेलो होतो खेडेगावला, तर ते भागडे बाबा प्रवचनात बोलले, अरे काय म्हणजे ज्ञानेश्वर घेऊन बसला आणि ज्ञानेश्वर म्हणून मग काय मिळणार आहे? ते फक्त बोलू शकतात. आपण समाजाला हे सांगू शकत, अरे काय तुकाराम घेऊन बसला म्हणे. कसला तुकाराम? तुम्हाला काय दिलंय? तुकाराम दिलाय का तुम्हाला? तुम्हाला ज्ञानेश्वर दिलाय का? माऊली 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 माऊली. काय माऊली? म्हणजे जे करायला पाहिजे ते आपण करत. तेव्हा किती वेळा सांगितलं, राम म्हटलं तरी पाप लागेल. राम म्हणता रामाची होईते ते तत्व वेगळं. तिथे राम म्हटलं तर पाप लागेल. पण मग तुम्ही म्हणा मग आम्ही काय म्हणू? रावण म्हणून सांगायचं नाही. हे म्हणून सांगायचं नाही. म्हणजे मूळ तत्व जे आहे, कोणी रामकृष्ण म्हणतो, कोणी काय म्हणतो, कोणी काय म्हणतो. हे कशामुळं थांबवले हे काय? आता आपण होत ना. आता तुम्हाला उठण्याचा मंत्र बोलायची गरज काय? हे जे मंत्र आहेत हे कुठले आहेत? स्वाध्यायमधले मंत्र आहेत. उठण्याचा मंत्र, झोपण्याचा मंत्र, जेवणाचा मंत्र, आंघोळीचा मंत्र, हे सगळे मंत्र स्वाध्यायमधले. ही पूर्व तयारी आहे. हा याचा पहिलीचा अभ्यास आहे. तुम्ही जर आता ह्या स्थितीला असाल तर उठताना मंत्र म्हणायचा नाही, झोपताना मंत्र म्हणायचा नाही, जेवताना मंत्र म्हणायचा नाही, आणि पिताना सुद्धा मंत्र म्हणायचा नाही. तुम्हाला जे दिलंय उदर भरण हे जाणीचे कर्म, तिथे हे म्हणायचंच नाही. हा श्लोक म्हणायची आपल्या गरज नाही. त्या श्लोकाचा तत्वार्थ शोधा. त्या श्लोकाचा तत्वार्थ शोधला की तुम्ही जेवायला बसल्यापासून जेवून उठेपर्यंत कोणाकडे पाहणार नाही. कारण नाम घेता ग्रासोग्रासी तोची देवीला उठवायची. सोबार कुमार
तुकोबाला सांगतात, तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, समाज हे विश्व खरं कसं आहे, आंधळ आहे गेले विसरुनी खऱ्या देवा खरा देव आहे. थोडा देव लातूंचा पोरं कोण घेते जीव घेतलेली घेतल्याचे आपण गर्भवत. आपण खऱ्या देवाला भेटायला गेलो तर त्याला म्हणे बळी जीव दिला पायात. म्हणजे त्याच्या पायावर आपण जीव दिल्याशिवाय तो देव प्रसन्न होत नाही. कोणता देव? जो अस्तित्वात नाही, जो देव आकारात जो नाही त्याला जीव द्यायचे. बरं जीव आकारला आहे का आपण? झाला की जीवाला आकार आहे का, आत्म्याला आकार आहे का, मनाला आकार आहे का, बुद्धीला आकार आहे का? तुम्ही सांगा की जेवढं आपण पाहतो आकार कुणाला आहे? जो आकारातच नाही त्याला, जो निराकार आहे त्याला निराकारानेच द्यायचं आहे. जो निराकार संज्ञा आहे जीव सुद्धा आकाराचा आहे का? नाही. मताने हात जोडले, पाय जोडले, डोकं ठेवलं मस्तकावर कोणाच्या निराकाराच्या. लोक काय म्हणतील? लोकच म्हणतील ना त्याला. आता तुम्ही इथे गेले आणि भगवान महाराष्ट्राकडे पाठ केली, तिकडे पाठ केले, तिकडे हात जोडले, तर मग काय होईल? तुम्हाला लोक काय चांगलं म्हणतील? देवाकडे पाठ केली त्याने देव पाहिला. मला काय सांगायचं, देव त्याने पाहिलं. सर्व घटी राम देहादेही त्याच्या पुढे आमच्या सुरेश बाबू सुंदर होईल की हे मन हे नीट तरी माझ्या भजनी प्रेम धरी. आणि त्याचा मुख्य मेनू आहे सर्वत्र नमस्कारी मध्ये. अद्याप नाही जमलं, अद्याप कुणालाच जमलं नाही. तुकोबाला नाही जमलं, ज्ञानोबाला नाही जमलं, मज एकाच आहे. ज्ञानोबाला जर हे जमलं असतं तर नामदेव रायांकडे त्यांनी ही समस्या सांगितली असती की दासी दलीकडे देव जेवायला जात, दासी दलीची लुगडी धुतो, दासी दलीची वेणी फणी करतो, नामदेवा धर्म भोगला. म्हणजे हे माऊलीला सुद्धा जमलं नाही. जर माऊलीला हे जमलं असतं तर त्यांच्यावर गुमार फेक करणाऱ्या माणसांच्या पायावर माऊलीने डोकं ठेवलं असतं. डोकं पण डोकं त्यांच्या मस्तकावर पायावर न ठेवता माऊली झपाझपा करत आली. तो त्यांच्या काठ्यातला जो थैला होता भीक मागायला तो फेकून दिला आणि त्या झोपडीमध्ये जाऊन बसले. आणि मग ताटीचे अभंग जणाईने त्यांच्यासाठी, मुक्ताईने त्यांच्यासाठी केले. पण एक बरे बोलले, दादा तू काय करतो? म्हणजे दुःख पचवण्याचं साधन करतो. एवढं बरं सांगितलं. बाकी ते नाही जमलं, मज एकाच आहे. मग आम्हाला जमल का? जमलं. ज्याला संपूर्ण जग डोक्यात बोलून माऊली माऊली म्हणते, ज्याला जगद्गुरु तुकाराम महाराज संपूर्ण विश्व म्हणताय, त्यांना जे जमलं नाही ते आम्हाला जमेल का? मज एकाच आहे. नाही जमलं आणि जमणार सुद्धा नाही. ही खंत आहे, ही खंत आहे. आणि म्हणून आपण मागे पडलो. आम्ही अद्याप कुणावरही प्रसन्न नाही. जेव्हा
हे पाहतो कलुषितपणा, स्त्री स्त्रीविषयी कशी वागते, पुरुष पुरुषाविषयी कसा राहतो. म्हणजे अद्याप आमच्याकडं सर्वत्र नमस्कारी मत एकाचे ही भावना अद्याप आमच्याकडे तयार झाली नाही. ही भावना ज्या दिवशी तुमच्याकडे तयार होईल की सर्वत्र नमस्कारी मत एकाचे, तेव्हा तुम्ही मीच आहात. त्या दिवशी तुम्ही कोण आहात? त्या दिवशी तुम्ही मीच आहात. त्या दिवशी तुम्ही दुसरे कोणी नाही. त्या दिवशी तुमची सातत्य संपली. त्या दिवशी तुम्ही शिष्य पदाला शिल्लक, तेव्हा त्या दिवशी तुम्ही सद्गुरू आहात. त्या दिवशी तुम्ही गुरु आहात. त्या दिवशी तुम्ही मद्रूप आहात. तेव्हा सर्वत्र नमस्कारी एकाच. ही बोलण्याची गोष्ट नाहीये. ज्ञानेश्वरी माऊली सांगायची उघडून प्या. माऊली सांगायची ज्ञानेश्वरी उघडून प्या, तरी तुम्हाला हे जमणार नाही. आणि इथपर्यंत आपल्याला पोहोचायचंय. आणि तिथे पोहोचण्यासाठी तुका म्हणे कैसे आंधळे हे जण गेले दोन्ही. तेव्हा ज्ञानेश्वर माऊली तेव्हा आता गुरुपौर्णिमेच्या तेवढ्याच पौर्णिमेचा सुवर्णयोग आदिती तुमच्या दर्शनाचा अनंत जन्माचा गेला किंवा संत मंडळीचं मध पावाला दर्शन झालं. संत इथे घरा मूर्ती दिवाळी दसरा. तुम्ही अनेकांच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला. म्हणजे आमच्या ठिकाणी जो आनंद निर्माण झालेला आहे ते सामूहिक आहे. आणि आपण असेच येत राहिला तर निश्चित आपल्या या नाटकांच्या देहाचं झाल्याशिवाय होणार नाही. आणि म्हणून असेच येत राहा. आता पुढे आपली कार्तिक एकादशी या संख्येने आपण हल्ल्या जायला तर प्रत्येक साधकाला प्राथमिक दृष्टीने हे दिलं जाईल. आपण रात्रंदिवस नामस्मरण करा. प्रत्येकाला आपण केलेल्या कामाचा मोबदला मिळणार आहे. प्रत्येकावर आपलं लक्ष आहे. जरी तुम्ही माझ्याकडे पाहत नसाल पण आता एकही साधक आपला अजून नजर गेलेला नाही. आता नेमकी आला कोण नाही, कोण कुठे गेला, कुणाची काय धावपळ आहे. आता आम्हीची सीझन आहे तर आम्ही वाचनाला जायचो. आपण मंडळी जायचो गुरुपौर्णिमेला तर पाऊसच नसायचा. आणि नेमकी दुपारी अशी घोर लावायचा. गुरुपौर्णिमेला गेलो की लोक वाट पाहिजे पाऊस कधी पडतो. पाऊस कधी आवडत करपलेली असायची. आणि अशी जोड लावायचा की लोकांना असं वाटायचं की आज गुरुपौर्णिमा तरी नसते. असे लोक बाहेर निघायचे पाण्याकडे पाहायचे. म्हणजे आता घोटाळा आपल्या जीवनामध्ये तो घोटाळाच आहे. म्हणजे फायदा कधीच होणार नाही. आपण जेव्हा परमार्थ डावून जेव्हा जाऊ त्यावेळेला अशी वेळ येते की इकडे नसतो आलो तर बरं. पण आपण कसं ठाम नाही, निश्चल नाही. जेव्हा मी निश्चल होऊ निश्चित आपलं घेण्याशिवाय होणार नाही. बाजाराला आला स्वयंपाकामुळे म्हणजे 8 ते 6 एकच तास करायचे. 11:30 ते 12:30. पण स्वयंपाक तयार नाही. अध्यापन काय आहे ते सांगता येणार नाही. तरी आपण या ठिकाणी आपल्या कार्याला पूर्ण